नमस्कार, औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मंठा बायपास या ठिकाणी आलेलो आहेत। कुंडलिका नदीच्या या ठिकाणी आलेलो आहोत। सर, मला सांगा काय समस्या आहे आपली? हे जे काम व्हायला लागलं सगळं बोगस पद्धतीचे व्हायला लागले। एक पाईप असायला इतकंसं बसतोय, त्याच्यामध्ये मोठे आहे आणि त्याच्यावरती 33 केवी लाईट आहे आणि ते मागं कब्रस्तान आहे। कब्रस्तान खणून त्याच्यामधून पाईपलाईन घेऊन जात आहे। याच्यामध्ये कोण आहे? पाटील साहेब आहे, त्याच्यानंतर CEO आहे खडेकर, ते बी याच्यामध्ये हे आहे, इन्व्हेट आहे। याच्यामध्ये कलेक्टर बी इन्व्हेट आहे। याच्यामध्ये यांचे साखर होट्यांनीच काम व्हायला लागलं। हे काम तात्काळ थांबायला पाहिजे, ना तर तात्काळ व्हायला पाहिजे, नाही तर मनसे इष्टा करून आंदोलन करण्यात याची नोंद घ्यावं प्रशासनाने। तर मला सांगा, आता हे तार चाललेले 440 वोल्टचं, तर याचं काही प्रॉब्लेम झाला आहे का? इथं काही त्या पहिले एक मुलगा मेलेला आहे, इथं एक ख्रिश्चन समाजचा मुलगा मेलेला आहे आणि याच्यामुळं अजून काही घटना होऊ शकते। इथं बाळाबाद आपण पेपरबाजी केलेली आहे, याच्यामध्ये बातम्या बी कलेक्टरला COला यांना हे दिलेलं आहे। याच्यामध्ये यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी। मनसे कामगार नेते अर्जुन कनसे यांची अशी मागणी आहे की तात्काळ हे काम करण्यात यावे आणि यांनी जो खड्डा खणलेला आहे, 15 फीट मोठा खड्डा खणलेला आहे आणि त्याच्यात 3 फीट असे पाईप टाकण्यात आलेले आहे। कारण की 3 फीट पाईप टाकल्यानं पाणी एवढा येणार आहे की नागरी समस्या निर्माण होणार आहे आणि रोडवर सुद्धा हे पाणी येण्याची शक्यता आहे। लोकांना भीती आहे, जीवितहानीसुद्धा होऊ शकते रोडवरती। यामुळे प्रशासनाने, नगर प्रशासन असो, जिल्हा अधिकारी असो, यांनी तात्काळ या कामावर लक्ष घालण्यात यावे। तसेच हे कामगार सुरळीत व्हावे। हे कामगार हळूच्या गतीने चालू आहे। हा कामगारासाठी आज कोणताही मजूर आलेला नाही, JCB आणून ठेवलेला आहे नुसतं। हे काम संत गतीने सुरू व्हावे अशी मागणी मनसेचे नेते, कामगार नेते यांनी केलेली आहे। जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरेल, औरंगाबाद न्यूज, जालना।